पाथरी तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा निकाल लागलेला आहे। पाथरी तालुक्यात 5 जिल्हा परिषदमधून 4 जागी इथं राष्ट्रवादी काँग्रेसचा ध्वज फडकलेला आहे। त्याच ठिकाणी देवनांदरा सर्कलमधून शिंदे शिवसेनाचे चक्रधरजी उगले हे निवडून आलेले आहे। त्यांच्याबरोबर देवेगाव गणातून सौ भागीवती निशा पवन लालधरे हे विजय झालेले आहे। आज आम्ही त्यांच्या गावात आलेलो त्यांच्याशी प्रतिक्रिया घेण्यासाठी सध्या आमच्यासोबत आहेत सौ भागीवती निशा पवन लालझरे यांचे प्रतिनिधी पवन लालझरे। आपण यांच्याशी जाणून घेणार आहोत, पाहूया एक नजर। काय सांगणार आहे सर, आपण शिंदे शिवसेनेकडून आपल्याला देवनांदरा सर्कलमधून जिल्हा परिषदेचे उमेदवार चक्रधरजी उगले होते व आपण देवेगाव गणातून आपल्याला उमेदवारी देण्यात आलेली आहे। आज प्रचंड भरघोस मताने आपला विजय झालेला आहे। आपण आपल्या मतदारांचे कसे आभार व्यक्त करता? मी प्रथम सर्व गावकऱ्यांचे आभार व्यक्त करतो आणि गणातल्या सर्व माणसांचे आभार व्यक्त करतो। त्यानंतर भाईने आमच्यावर विश्वास दाखवून आम्हाला तिकीट दिलं, त्यामध्ये सर्व गावकऱ्यांचे सहकार्य असल्यामुळे आम्हाला तिकीट मिळालं। त्यानंतर आम्ही इथून भरपूर लीड निवडून पण आलो। आपल्यासोबत बरेचशा पक्षाचे उमेदवार होते, रिंगणामध्ये विरोधक होते। ज्या मतदारांनी आपल्याला भरघोस मतं दिलेली आहे आणि ज्यांनी दिलेली नाही, आपल्या विरोधात होते, अशा लोकांचे आपण काम करणार का? हो, निश्चित करणार। आम्ही सर्वांचे काम करणार, जे सोबत होते त्यांचे करणार, जे विरोधात होते त्यांचे बी करणार। मी सर्व गावकऱ्यांचे आभार व्यक्त करतो, गणातील सर्व गावातील सर्व मतदारांचे मी आभार व्यक्त करतो आणि भैयाचे पण आभार व्यक्त करतो, भैयाने आम्हाला तिकीट दिल्याबद्दल। ठीक आहे। मातंग समाजातला मी पहिलाच 50 वर्षामध्ये पहिलाच उमेदवार आहे मातंग समाजातला, तर भैयाने विश्वास दाखवून तिकीट दिलं, भैयाचे मी मनापासून आभार व्यक्त। दादा, कसे आभार व्यक्त करताना आपण मतदारांचे? सर्व गणातील सर्व गाव, जे काही गणातील 5 गाव असतील, सर्व गावकऱ्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि खास करून सईद भैयाचे आभार व्यक्त करतो। गेल्या 50 वर्षामध्ये मातंग समाजाला तिकीट मिळालं नाही, ते भैयाने आमच्यावर विश्वास दाखवून तिकीट दिलं आणि सर्व गावकऱ्यांनी आणि गणातल्या सर्व लोकांनी मला निवडून आणलं। याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।